टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज वसई विरार नालासोपारा या भागातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रमुख अशा सर्व नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उच्च शिक्षित मंडळींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। खरं तर आपण सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आवश्यक असणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर एक विचाराचं असणारं सरकार हे असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे काय तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं दूरदृष्टी ठेवणारं असं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे हे सरकार सातत्याने विचार करतं की काहीतरी वेगळं घडलं पाहिजे। मी आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे, बघा देवेंद्रजी काय विचार करतात तो विचार करायला हवा। हा कोस्टल रोड जो आपण आज ट्रेननी आलात ना, का आलात ट्रेननी? ट्रॅफिक लागतं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ट्रेननी येणार। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, घराघरात जा आणि काय सांगितलं पाहिजे, हा जो कोस्टल रोड इथून सुरू झाला आहे, हा कोस्टल रोड तुम्हाला विरारपर्यंत घेऊन जायचा आहे, मीरा भाईंदरपर्यंत पोचला आहे, त्याला पुढेपर्यंत परवानग्या झाल्या आहेत, सर्वच्या सर्व झालं आहे, त्याला पुढेपर्यंत जो घेऊन जायचा आहे हे सगळं हे कोणच करू शकत नाही, दुसरी कोणतीच पार्टी करू शकत नाही। फक्त ना फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वातच हे सगळं होऊ शकतं। अटल सेतू तुम्ही पाहिला असेल, ते होणार। पूर्ण मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये आज ज्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येत असेल की जमिनीच्या खालीसुद्धा डेव्हलपमेंट करण्याचं देवेंद्रजींनी नव्याने सुरुवात केलेली आहे। याचा अर्थ लक्षात घ्या, एक द्रष्टा नेतृत्व ज्याला म्हणतात की ज्याला कळतं आहे की मला माझ्या लोकांसाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी काय करावं लागेल। तुम्ही लक्षात घ्या, पालघरमध्ये वाढवान बंदर झालेला आहे, एअरपोर्ट तिथेच होणार आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना किती एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहेत हे आपण लक्षात घ्या। वसई आणि हा जो भाग आहे सर्वात मोठा भाग आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जो परिसर ज्याला म्हणतात तो वसई विरार नालासोपारा हा सगळा भाग आहे। त्यामुळे इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ज्या आहेत किंवा त्याच्यावरती जो पडलेला मोठ्या प्रमाणामध्ये जो ताण आहे, हा जर दूर करायचा असेल तर काय करावं लागेल, तर त्यासाठी ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात, योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यासाठी काय, तर त्यासाठी आपल्याला धोरणं जी आहेत ती धोरणांमध्ये जे जे आवश्यक असणारे बदल जे आपल्याला अपेक्षित आहेत ते सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला करता येऊ शकतात। त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका द्या, ही दत्तक म्हणून महानगरपालिका द्या। मी खात्रीने सांगतो, आमचे नेते आहेत, ही वस्तुस्थिती जरी असली तरी तुम्ही पाहताय की त्यांच्याकडे असणारी अभ्यासू आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं की नाही, मला महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला न्यायचा आहे।
त्यामुळे त्यामधलं योगदान जे आहे ते योगदान हे तुम्हाला आम्हाला सर्व त्या भागातील नागरिकांनाच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कोणाच्याही चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर आपण आत्ता या घडीला भावनिक आव्हानांना बळी पडून जर हे सगळं करू केलं तर ते अत्यंत चुकीचं होईल. मी कोणाला दोष देणार नाही, परंतु लक्षात घ्या काळाची गरज ओळखली पाहिजे. काळाची गरज काय तर आज योग्य व्यक्तींच्या हातामध्ये ते देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या विश्वासाने तुम्ही आज एवढी वर्ष सगळीजणं राजकारणामध्ये आहात, मला लक्षात येत आहे की तुमच्यावरती अनेक जण विश्वासाने असा विचार करतात की बाबा काहीतरी माझ्या शहरासाठी झालं पाहिजे, आमच्यासाठी हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडच्या काही चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं की हे माझ्या शहरात झालं पाहिजे. वाटणं स्वाभाविक आहे, परंतु ते होणार कसं आहे तर त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते. ती भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करते आज आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आज तुम्ही उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांचं एक परिवार म्हणून मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की आम्ही पूर्ण विश्वासाने, ज्या विश्वासाने तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर 100% तुमच्याबरोबर तुमच्या साथीने राहू एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.